नाशिक मुंबई जवळील खड्ड्यामुळे झालेल्या जवानाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलिसांवरती गंभीर आरोप लावलेले आहेत। मी सध्या उभा आहे शहापूर ग्रामीण पोलीस स्थानकाबाहेर आणि आपण जर पाहिलं तर काल नाशिक मुंबई महामार्गावरती खड्ड्यामुळे विकास गोरे नावाचा TDRFच्या जवानाचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतर 24 तासानंतर त्यांचे कुटुंब जे आहेत ते स्थानिक शहापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते। मात्र याच पोलीस स्टेशनमध्ये असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कदम आहेत त्यांनी त्यांना तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांच्यावरतीच संताप व्यक्त केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो पोलिसांवरती लावलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये पोलिसांनी अधिकृत कॅमेऱ्यावरती बोलणं टाळलं असलं तरी 3 वाजता DYSPच्या माध्यमातून या संदर्भात चौकशी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संबंधित जे MMRDAचे अधिकारी असतील किंवा संबंधित ठेकेदार असतील यांची सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर संबंधित MMRDAच्या अधिकाऱ्याकडनं या सर्व प्रकरणाची माहिती देखील घेणार असल्याचं पोलिसांकडनं म्हटलं जातं आहे। मात्र तरी देखील आपण पाहिलं तर कुठेतरी एका जवानाचा मृत्यू हा खड्ड्यामुळे झालेला आहे। तर याबाबत खड्ड्यावरती जो ठेकेदार आहे आणि ज्या ठेकेदारामुळं या ठिकाणी खड्डा पडला होता त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं। तरी देखील या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांची वागणूक आहे त्यानंतर कुटुंबाचा जो आरोप आहे त्यानंतर पूर्ण शहापूर परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।